नमस्कार मंडळी, मी अजिता. श्री स्वामी समर्थ. आज हा ब्लॉग स्वामी भक्तांसाठी एक पर्वणी असणार आहे. रत्नागिरी पॉवर हाऊस दैवेज्ञ हॉलजवळ नाचणे रोडला राजू मदनानी आणि ऋषिकेश मदनानी या बंधूंच्या घरी दरवर्षी स्वामींची पालखी येते. नेवरे फाट्याजवळ असणारे स्वामींचे मंदिर, ती पालखी अक्कलकोटहून परत नेवरे गावी जाताना मदनानी बंधूंकडे येते. स्वामींची पालखी येणार असेल त्याच्या अगोदर कित्येक दिवस यांची जोरदार तयारी असते. जसं काही लग्न घर असतं ना, तसं वातावरण होऊन गेलेलं असतं. स्वामींची पालखी नेवरे गावातून अक्कलकोटला जाते आणि अक्कलकोटहून परत ती नेवरे गावात जाते. या प्रवासादरम्याने जाताना ती डायरेक्ट अक्कलकोटला जाते, पण येताना दरवर्षी त्यांची काही घरं ठरलेली असतात. तिथे ही पालखी त्या घरी काही वेळासाठी किंवा काही दिवसांसाठी थांबते आणि त्या घरी खूप छान सोहळा सुरू असतो. हा चिमुकला सुद्धा स्वामींच्या पालखीची वाट पाहतो आहे. आम्ही आता पालखी आणायला निघालो, भाऊजी आणि आम्ही. हे सुद्धा भाऊजी आहेत आमच्या सोबत. मदनानी बंधूंकडे पालखी येण्यापूर्वी ती मिऱ्याजवळील बेर्डे यांच्या घरी उतरलेली असते आणि अगदी सन्मानाने तिकडून पालखी या बंधूंच्या घरी आणण्यात येते. यावेळी मी सुद्धा भाऊजींसोबत पालखी आणायला गेले होते. बेर्डे यांच्या घरी सुद्धा वातावरण खूप प्रसन्न आणि भक्तिमय होतं. स्वामींची पालखी असल्यामुळे त्या घरामध्ये एक वेगळीच वातावरण निर्मिती झाली होती. पालखी निघण्याची वेळ जशी होत होती तसं त्या घरातील प्रत्येकाला गणपती जाताना कसं वाईट वाटतं तसं वाटत होतं. स्वामींनी आपल्या घरी पाहुणचार घेणं याच्यासारखं भाग्य ते काय, बरोबर? ज्यांना कुणाला माहिती नसेल त्यांनी पुढच्या वर्षी बेर्डे बंधू यांच्या घरी निश्चित स्वामींचं दर्शन घ्या. कैलासवासी चंद्रकांत शेटे उर्फ अण्णा यांनी 1996 साली स्वामींच्या पादुकांची स्थापना त्यांच्या घरी नेवरे येथे केली होती आणि पालखीला यावर्षी 21 वर्ष पूर्ण झाली आहेत. ही पालखी जेव्हा अक्कलकोटला जाते तेव्हा समाधी मंदिरामध्ये या पालखीमधील मुखवटा व पादुका ठेवल्या जातात. चौथ्या दिवशी पादुका व मुखवट्यावर अभिषेक होऊन तिथून पालखी निघते. परत येताना सांगोला, सांगली, हातकणंगले, हालोंडी, कोल्हापूर, चिखली, आंबा, नाणीज, खेडशी, रत्नागिरी, पावस, बसनी, कोतवडे आणि नंतर ती मूळ गावी नेवरे फाट्याजवळ नेवरे स्वामी मठात जाते. आता ही पालखी आमच्या मदनानी बंधूंकडे निघाली आहे. तर अशी पालखी फिरवणं किती जबाबदारीचं काम आहे. मात्र ते स्वामीच पाठबळ देत असतात, बरोबर? आणि तेच आपली सेवा करून घेत असतात. अशी श्रद्धा प्रत्येक स्वामी भक्ताची असतेच. पालखी आता मदनानी बंधूंकडे निघाली आहे. इकडे सर्वजण स्वामींच्या पालखीच्या प्रतीक्षेत उभे आहेत. सर्व स्वामी भक्त स्वामींची पालखी येण्याची प्रतीक्षा करत आहेत. इथून पालखी मदनानी बंधूंच्या घरी जाते. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. अतिशय भक्तिमय वातावरणात आणि प्रसन्न मनाने प्रत्येक जण आपल्याकडून होईल तेवढी सेवा देत असतो, पालखी घेत असतो. अगदी स्त्रिया सुद्धा यामध्ये पाठी राहत नाहीत. त्याही आनंदाने काही वेळापुरतं का होईना पालखीचा भार आपल्यावर घेतात आणि तो एक आशीर्वाद समजतात. या ठिकाणी उभी असणारी प्रत्येक व्यक्ती
भक्तिमय महासागरात डुबलेली असते। या सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आहे, प्रतीक्षा संपली आहे। स्वामींची पालखीचं आगमन यांच्या घरी होतच आहे। केवढा तो आनंद आणि किती ते समाधान। जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, सद्गुरु महाराज की जय, श्री गुरुदेव दत्त। या नामगजराने आणि स्वामींच्या पालखीचं आगमनाने या घरातील वातावरणच पूर्ण बदलून जातं। त्या लहरी, ती पॉझिटिव्हिटी प्रत्येकाला इतकी मिळत असते आणि त्यामुळे वातावरण निर्मिती कमालीची श्रद्धाळू झालेली असते। खरंच हे अहोम भाग्य आहे आपल्या घरी पालखी येणं आणि या निमित्ताने कित्येकांना स्वामींच्या पालखीचं दर्शन मिळणं। पालखीच्या आगमनानंतर स्वामींची इथे सुद्धा पूजा केली जाते आणि त्यानंतर आरती असते।
स्वामी समर्थ महाराज की जय। गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात् तस्मै श्री गुरुवे नमः। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री गुरुदेवानंद स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। मंडळी, हे सर्व ऐकून तुम्हालाही खूप प्रसन्न वाटलं असेल ना? मनाला खूप शांती समाधान वाटलं असेल ना? या वातावरणात प्रत्येकाला हेच वाटत होतं. प्रत्येकाच्या मनामध्ये एक आनंद होता. इथे अलोट गर्दी तुम्हाला दिसतच असेल. कित्येक स्वामी भक्त इथे आले होते. त्यानंतर प्रत्येकाने स्वामींचं दर्शन घेतलं, प्रार्थना केली, स्वामींचा प्रसाद घेतला आणि त्यानंतर मदनानी बंधूंनी अरेंज केलेला महाप्रसादाचा सर्वांनी स्वाद घेतला, लाभ घेतला. मदनानी बंधूंचा पाहुणचार तर काय विचारूच नका. महाप्रसाद सुद्धा त्यांनी अप्रतिम ठेवला होता. त्यांनी इतकी लोक जोडली आहेत की ती प्रत्येक व्यक्ती त्यांच्याकडे आपल्या घरातीलच हा कार्यक्रम आहे असाच लागला होता. प्रत्येकजण आपापल्या परीने सेवा देत होते. त्यांचे शेजारी, त्यांचे नातेवाईक, घरात एखादं लग्न कार्य असावं, अगदी असंच आनंदाला उधाण होतं. संपूर्ण तो एरिया स्वामी भक्तीने प्रसन्न झाला होता. मंडळी, आता वेळ आली होती स्वामींची पालखी निघण्याची. मात्र मनात हा आनंद असणारच ना. पुढच्या वर्षी परत स्वामी येणारच आहेत आणि आपल्याकडून ही सर्व सेवा करूनच घेणार आहेत. मंडळी, ही पालखी आता नेवरे या गावी चालली आहे. उद्या म्हणजेच 13 तारखेला या पालखी परिक्रमेची सांगता होणार आहे. नेवरे फाट्याजवळ मंदिरात अभिषेक, आरती, वाचन व महाप्रसाद असणार आहे. प्रत्येक भाविकाने याचा लाभ घ्यावा. कैलासवासी अण्णा व नाना यांनी लावलेल्या रोपट्याचा आता वटवृक्ष होताना दिसत आहे. अनेक स्वामी भक्तांच्या सहकार्याने ट्रस्टच्या या स्वप्नपूर्तीला छान आकार मिळत आहे. मंडळी, नेवरे फाट्याजवळ असणाऱ्या या मंदिरात यावर्षीच्या पालखी सोहळ्याची समाप्ती गुरुप्रतिपदा गुरुवार दिनांक 13/2/2025 रोजी होत आहे. तरी सर्व स्वामी भक्तांनी स्वामी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही विनंती. मंदिर रत्नागिरीपासून साधारण 20 ते 25 मिनिटांच्या अंतरावर आहे आणि येथे जाण्यासाठी बस किंवा ऑटो सहज उपलब्ध होतात. मदनानी बंधूंच्या या सेवेनिमित्त मला ही ब्लॉग करण्याची संधी मिळाली हे माझं भाग्य समजते. श्री स्वामी समर्थ. थँक्यू सो मच.